मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 29 ऑगस्ट 2024 गुरुवार, श्रावण मास कृष्ण पक्ष एकादशी, आरद्रा नक्षत्र, सिद्धी योग आणि भवकर्ण। मित्रांनो, आज अजा एकादशी। या अजा एकादशीला कृष्ण एकादशी सुद्धा म्हणतात। या एकादशीचं वेगळंच फल आहे ते मी आपल्याला साप्ताहिक राशी भविष्यामध्ये सांगितलेलंच आहे। आजची ही केलेली एकादशी किंवा आज केलेली एखादी विष्णूची उपासना आपल्या पूर्वजन्मापासून जर आपल्याला एखादा त्रास होत असेल किंवा आपल्याला त्रास भोगावा लागत असेल, सतत त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतील, तर त्या निवारण होण्यासाठी आजचा खूप चांगला फायदा होतो ह्या एकादशीचा। ही एकादशी नक्की करा। उपास नाही करता आलं तर निदान विष्णूची उपासना तरी नक्की करा। चला तर सुरू करूया 12 राशींचं भविष्य कथन। मेष राशी, आज आपल्या हट्टी स्वभावामुळे कदाचित आपले नाते तुटू शकते, बिघडू शकते, सांभाळून राहा। वृषभ राशी, पैसे अधिक मिळवण्याच्या नादात कदाचित जवळील लोक तुटू शकतात किंवा नाते बिघडू शकते। मिथुन राशी, मनात एखाद्या नकारात्मक ऊर्जेचा किंवा विषयाचा खूप मोठा त्रास आपल्याला होऊ शकतो, त्यामुळे नैराश्य बाळगू नका। सकारात्मक विचाराने कामे करा, आपल्या कामात आपल्याला यश नक्की मिळेल। कर्क राशी, संवादातून कदाचित वाद निर्माण होऊ शकतात, परंतु संवाद शांतपणे करा, वाद करायला जाऊ नका, संवादच करा। सिंह राशी, आर्थिक अडचणी येऊ शकतात, त्याच्यासाठी आपल्याला आधीपासूनच थोडेसे कष्ट वाढवावे लागेल, मेहनत वाढवावी लागेल, आर्थिक नियोजन करावे लागेल। कन्या राशी, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आज एखादी वेगळी संधी उपलब्ध होऊ शकते। आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एखादे दालनही मिळू शकते। तुळ राशी, इतरांची मध्यस्थी करणे किंवा इतरांच्या वादात पडणे शक्यतो आज आपल्याला त्रासदायक, मानहानिकारक ठरू शकते। इतरांच्या वादात स्वतःहून मुद्दाम पडायला जाऊ नका। वृश्चिक राशी, कामाचे नियोजन, कामातील नियम थोडे आपल्याला आज बदलावे लागू शकते, तरच कदाचित आपल्या कामात आपल्याला यश मिळू शकते। धनुराशी, कुटुंबातील व्यक्तींची मदत करून कदाचित आपल्याला रोषही सहन करावा लागू शकतो। म्हणजे एखाद्याला आपण मदत कराल, तीच व्यक्ती कदाचित आपल्याला ओरडेल, उलट फिरेल किंवा अपवादजनक गोष्टी करतील, त्यामुळे सावध राहून कामे करा, आपली कामे आपण बजावा। मकर राशी, आज कीर्तन किंवा प्रवचन, एखादी गोष्ट ऐकून आपल्याला त्याचा बराच काही फायदा होऊ शकतो, आपल्या मनावर त्याचा दृढपर्यंत परिणाम होऊ शकतो, बदल घडू शकतो। कुंभ राशी, आपल्या वास्तू संबंधित किंवा राहत्या जागे संबंधित कदाचित निर्माण झालेले प्रश्न जे आपल्याला त्रासदायक होते ते आज दूर होतील, आपल्याला न्याय नक्की मिळेल। मीन राशी, तात्पुरती गरजांसाठी इतरांची शक्यतो मदत घेणे टाळा। स्वबळावर आत्मविश्वासाने आपली कामे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, इतरांची मदत घेणे सध्या टाळा। आजचा दिवस 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।